आज आपण बनवतोय अगदी मस्त अशी खमंग खुसखुशीत चटपटीत कोथिंबीर वडी। बाजारात भरपूर कोथिंबीर यायला लागलेली आहे, तर मस्त अशी कोथिंबीर आणायची आणि अशी चटकदार कोथिंबीर वडी करायची। तर इथे पहा मी 2 जुड्या कोथिंबीर अशी नीट निवडून घेतलेली आहे आणि 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून चाळणीमध्ये तिला अशी निथळत ठेवलेली आहे। असं केल्याने काय होतं, सगळं पाणी तिथलं निथळून जातं आणि कोथिंबीर व्यवस्थित अशी कोरडी होते। आता ही कोथिंबीर आपल्याला अगदी अशी बारीक चिरून घ्यायची आहे। इथे पहा ही मी सगळी कोथिंबीर अशी बारीक चिरून घेतलेली आहे। आता यामध्ये घातली आहे थोडीशी हळद, 2 चमचे आपल्याला लाल तिखट घालायचं आहे। आपलं घरातलाच जो मसाला असतो लाल तिखट तो घातलेला आहे मी। त्याच्यानंतर इथे 4 हिरव्या मिरच्या आणि 10-12 लसूण पाकळ्या मिक्सरला अशा बारीक करून घेतल्या, त्याची पेस्ट आपल्याला घालायची आहे। आणि 1 चमचा सफेद तीळ घातलेत, थोडंसं चिमूटभर हिंग घालायचं, पाव चमचा, आणि 1 लिंबाचा इथे मी रस घातलेला आहे। लिंबाचा रस नक्की घाला, त्यामुळे वडी अगदी चटपटीत होते। आता घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ आणि नंतर आपल्याला हे सगळं असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। म्हणजे आपण जे मसाला, मीठ, लिंबाचा रस घातलेला आहे तो सगळ्या कोथिंबीरीला व्यवस्थित असा लागेल। तर हाताने सगळं आता हे आपल्याला मसाला लावून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला बेसन घालायचं आहे। तर आता इथे बेसन घालताना थोडं थोडं करून घालायचं आहे, सगळं एका वेळेस बेसन घालायचं नाही। तर इथे पहा सुरुवातीला मी साधारण 2 वाट्या इतकं बेसन घातलेलं आहे आणि इथे अर्धी वाटी इतकं तांदळाचं पीठ घालायचं आहे। इथे कोथिंबीर जास्त आहे म्हणून मी अर्धी वाटी तांदळाचं पीठ घातलं आहे। तांदळाच्या पिठाने छान अशी कोथिंबीर वडी आपली कुरकुरीत होणार आहे। जितकी कोथिंबीर असेल त्यानुसार आपल्याला बेसन आणि तांदळाचं पीठ घालायचं आहे। तर इथे पहा अजून मी हे थोडंसं बेसन यामध्ये घालते, साधारण 1.5 वाटी इतकं बेसन मी परत घातलेलं आहे। यामध्ये आपण पाणी घालायचं नाही, शक्यतोवर कोथिंबीरीला जो ओलावा असतो त्यामध्येच आपल्याला हे छान असं मळून घ्यायचं आहे। अजून मला हे थोडंसं कोरडं वाटतं आहे म्हणून 3 ते 4 चमचे इतकं बघा मी पाणी घातलं आहे आणि व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे आपल्याला। जास्त पाणी ह्याला लागत नाही, कोथिंबीरीला जो ओलसरपणा असतो त्यामध्ये हे व्यवस्थित आपलं पीठ भिजलं जातं। तर इथे पहा छान असा याचा गोळा व्यवस्थित होतो आहे। अगदी थोडंसं मी पाणी घातलेलं आहे, खूप जास्त पाणी घालायचं नाही, नाहीतर मग हे पीठ आपलं पातळ होईल। तर आता इथे पहा छान असा याचा गोळा आपला तयार झालेला आहे। आता यातला एक छोटा असा उंडा काढून घेतला आणि हातावर असा याचा आपल्याला रोल करून घ्यायचा आहे। हे पहा अशा प्रकारे, म्हणजे वड्या आपल्या छान अशा गोल होतील। तर इथे असा मी याचा हा उंडा करून घेतलेला आहे। तुम्ही ही वडी हवी असल्यास ताटावर सुद्धा थापून घेऊ शकता, म्हणजे प्लेटला एका तेल लावायचं आणि त्यावर सुद्धा ही वडी थापून घेऊ शकता। पण इथे असे मी याचे उंडे म्हणजे रोल तयार केलेले आहेत अशा प्रकारे। तर आता ह्या सगळ्या पिठाचे असे मी रोल करून घेतलेले आहेत। इथे आपले 5 रोल असे हे तयार झालेले आहेत आणि आता आपण हे कुकरला शिजवून म्हणजे वाफवून घ्यायचे आहेत। त्यासाठी पहा इथे एका प्लेटला मी तेल लावून घेतलं आणि त्यावर असे हे उंडे आपण ठेवून घेतोय। आता हे राहिलेले जे 2 उंडे आहेत ते मी कुकरच्या डब्याला सुद्धा तेल लावलं आणि त्यामध्ये हे राहिलेले 2 उंडे ठेवले आणि आता आपण हे कुकरला वाफवून म्हणजे शिजवून घेणार आहोत। तर आता इथे पहा मी कुकरमध्ये प्लेट आणि कुकरचा डब्बा ठेवला आणि याला 3 ते 4 शिट्ट्या द्यायच्या, म्हणजे आपली वडी छान अशी वाफली जाईल। तर आता कुकरच्या शिट्ट्या झाल्या, कुकर थंड झाला आणि त्यानंतर पहा मी या वड्या बाहेर काढलेल्या आहेत, हे रोल बाहेर काढले, व्यवस्थित असे थंड झालेत। आता आपल्याला हे कट करून म्हणजे कापून घ्यायचे आहेत। तर किती व्यवस्थित पहा हे कापले जात आहेत, छान असे गोल गोल झालेले आहेत आणि खूप जास्त पातळ किंवा अगदी जाड असे कापायचे नाहीत। तर इथे पहा हे छान असे आतून व्यवस्थित शिजलेत आणि असे मी इतपत जाडीचे हे कापून घेतलेले आहेत। तर कढईमध्ये मस्त असं तेल गरम करायचं आणि छान अशी ही वडी अगदी खरपूस अशी दोन्ही बाजूने आपल्याला भाजून घ्यायची आहे, म्हणजेच तळून घ्यायची आहे। तुम्ही ही तव्यावर शॅलो फ्रायसुद्धा करून घेऊ शकता, अजिबात तेलकट होत नाही। पहा अगदी मस्त अशी आपली खमंग आणि खुसखुशीत कोथिंबीरीची वडी तयार झालेली आहे। दोन्ही बाजूने छान अशी भाजून घेतली आणि आता आपण ही काढून घेतोय। अजिबात ही वडी तेलकट होत नाही, आपण अगदी खूप जास्त बेसन वापरलेलं नाही, त्याच्यामुळे वडी अगदी छान अशी खुसखुशीत आणि कुरकुरीत होते।
तर इथे मस्त अशी आपली खमंग खुसखुशीत कोथिंबीर वडी तयार झालेली आहे। तुम्हीसुद्धा नक्की अशा प्रकारे करून पहा आणि आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा। पुन्हा भेटूया अशाच एका छान आणि सोप्या रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।